पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खात्याचा पदभार स्वीकारला। या संदर्भात कालच आपण घडामोडी पाहिल्या की अद्याप काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही आणि त्याबद्दल पदभार स्वीकारण्याच्या सूचना आल्यात। मात्र आता हे दृश्य आपण पाहतोय, मंत्री गुलाबराव पाटील यांनी खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले। सुशांत, मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाणी पुरवठा या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे, काय या संदर्भात सविस्तर माहिती? जर बघितलं असेल तर महायुतीतील काही मंत्र्यांनी पदभार जो आहे तो स्वीकारला नव्हता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश होते की लवकरात लवकर सर्व मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारा। आता त्यानंतर सगळे मंत्री जे आहेत ते पदभार जे बाकी राहिलेले आहेत त्याचा पदभार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात। नवीन वर्षात खरं तर काल मेघना बोर्डीकर यांनी पदभार स्वीकारला होता आणि त्यानंतर आता अतुल सावे यांनी थोड्या वेळापूर्वी पदभार स्वीकारला। गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत, ते पदभार स्वीकारताचे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो। यावेळी त्यांचा डिपार्टमेंटमधील सर्व अधिक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना इथे पाहायला मिळतात आणि आता काही वेळातच ते माध्यमांशी देखील संवाद साधणार। कारण आपण जर पाहिलं असेल तर राज्यात महायुतीचं सरकार आलं, महायुतीला स्पष्ट बहुमत झालं, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि काही वेळानंतर खाते वाटप झालं आणि खाते वाटप झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी जे आहे ते आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला होता। मात्र काही मंत्री जे आहेत ते पदभार स्वीकारायचे बाकी होते, ते आता मंत्री हळूहळू पदभार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतात आणि गुलाबराव पाटील आताच माध्यमांशी बोलतात। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता पाणी पुरवठा या त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। पदभार स्वीकारतानाचे हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहिले। अद्याप काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारणं प्रलंबित असताना गुलाबराव पाटील यांनी मात्र पदभार स्वीकारला। या खात्यामधल्या बऱ्याच माहित्या 5 वर्षामध्ये मिळाल्यामुळे जलजीवन मिशन हे पंतप्रधानांचं एक मोठं स्वप्न असल्यामुळे हे काम करायला मला निश्चितपणाने आवडेल। याचं कारण असं आहे की आमच्या काही योजना आता जवळपास पूर्णत्वास येत आहे, काही 70 ते 75च्या दरम्यान आहे, काही 50% आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं जे स्वप्न पंतप्रधान आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजींचं आहे ते पूर्ण करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे। काल परवाकडे आपल्याच वृत्तवाहिन्यांमध्ये ज्या बातम्या आल्या तर खरं म्हणायला गेलं तर आपल्याला मी नम्रपणे सांगेल की आम्ही गावाकडे हे काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे। त्याच्या वाटत आपल्याला मी माहिती देऊ शकतो। बऱ्याच योजनांना आम्ही भेटी दिल्या, काही ठिकाणी पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या, त्यांचे पाण्याचे प्रारंभ आम्ही केले। त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसहित सगळे अधिकारी आमचे त्या स्तरावर उपस्थित होते। त्यामुळे विलंब लागला या गोष्टीला मी नाकारतो। याचं कारण असं आहे की नवीन खातं मिळालं असतं आणि त्याला मी चार्ज लवकर घेतला नसता तर गोष्ट वेगळी। ऑलरेडी हे खातं पूर्ण माहिती आणि त्याचं काम सुरू